पुण्यामधील एक नामांकित बिल्डर आहेत, ज्यांनी म्हणजे अशी अफवा पसरली होती, त्यात खरं किती खोटं किती माहीत नाही. बिल्डिंग बांधण्याच्या आधी खड्ड्यामध्ये त्यांनी काही सोनं हे पुरून ठेवलं आणि त्यानंतर ती बिल्डिंग वरती बांधली. तर त्यांची त्या बिल्डिंगचं जे खप आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होत गेला आणि बिल्डिंग पूर्ण होण्याच्या आधी त्यांचे पूर्ण फ्लॅटसुद्धा चांगल्या किमतीमध्ये विक्रीला गेले. तर असं काही बिल्डर्स आजकाल करतात का? नाही, असं काही नसतं. हे निव्वळ अफवा आहे. कोणी सोनं वगैरे काही पुरत नसतं. काही हे बघा, बिल्डर आता माझे पुणे, मुंबई, बंगलोर, दिल्ली, हैदराबाद माझे बिल्डर क्लायंट्स खूप आहेत. त्यांना पण प्रॉब्लेम येतात हो. लिटिगेशन्स असतात त्यांचे पण. चांगल्या लोकेशनला फ्लॅट्स असतात, शॉप असतात, पण विकत नाहीत. आता अशा लोकांचे आम्ही ज्या वेळेस प्लॉट बघतो, कन्स्ट्रक्शन बघतो, तर तिथे बऱ्याच अडचणी असतात. अडचणी म्हणजे काय, वास्तू नकळत त्यांच्याकडनं काही चुका झालेल्या असतात. तर आपण त्या बघा, नैऋत्य कोपरा जर वाढलेला असेल, चुका नेमकं कशा प्रकारच्या असू शकतात? हां, तेच सांगतो सर. आता तुमचा बरेच जणांचे प्लॉट काही स्क्वेअर नसतात, आयताकृती नसतात. थोडेसे कुणाचा नैऋत्य कोस असतो, कुणाचा ईशान्य कोस असतो, कुणाचा वायव्य कोस असतो. कुठून तरी ते जागा कमी जास्त झालेली असते. तर बऱ्याच जणांचे आम्ही बघतो, तर नैऋत्य कोस जर वाढलेला असेल किंवा नैऋत्यमध्ये जर खड्डा पडलेला असेल किंवा नैऋत्यमध्ये नको त्या चुकीच्या गोष्टी जर तिथं टाकल्या असतील, तर त्यांना बिल्डिंग बांधायलाच जड पडते ती. किंवा त्यांच्या राहत्या घरामध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये नैऋत्य कोपरा जर बिघडलेला असेल, तर त्यांचा पूर्ण परिणाम ह्या बिल्डिंगवर होतो.